राणाजी, मी सुद्धा तुमच्या बरोबर येते, आपण एकत्र जाऊ. मी एकटाच जायचं म्हणतोय, तुम्ही राहा आजचे एक दिवस. खरंच नको राणाजी. अहो मी म्हणतो म्हणून राहा एक दिवस. निघू मी. उद्या लवकर या. अंजली, रेणू, तू इथे? वय अगं वाटत पद्मा काकू भेटल्या मला. त्यांनी सांगितलं तू आलीयस मांडव परतणीला म्हणून. शाळेत कधी येतेस आता परत? येईन लवकरच. थोडे दिवस सुट्टी बाकी अजून माझी. अंजली, तुम्ही का गेलाय शेतावर राहायला? अगं रानादाला एक समजत नाही, पण तुला समजायला नको होतं वय? असं ऐन गृहप्रवेशाच्या टायमाला आपण घर सोडून जात असते का? रेणू प्लीज, आता तू तर या विषयावर नको बोल. अगं पण अंजू, रेणू तुला माहितीये ना राणाजींचा स्वभाव कसा आहे. मला माहिती आहे तू मनानं लई चांगला आहे, पण अगं ते जे काही करत असतील ते चुकीचं नक्की नसणार, बरोबर ना? अगं पण आपण माणसावर विश्वास ठेवायला शिकायला हवं. मी सुद्धा राणाजींवर विश्वासच ठेवते. अगं पण अंजू, तुम्ही शेतावर राहायचं कारणच समजणं झालंय बघ. अंजू, तू एकदा बोल की राणादाशी, समजाव की अगं त्याला. तुमचं एवढं मोठं घर असताना तुम्ही का म्हणून शेतावर राहायचं? बरं आता कधी येणार आहे तो तुला न्यायला? खरं तर सकाळीच येणार होतो, पण काहीतरी अर्जंट काम निघालं. ए रेणू, आपण जाऊया शेतावर. तू येतेस माझ्या बरोबर? मी? अगं मला कधी एकदा शेतावर जाते असं झालं. समजा आज राणाजींना उशीर झाला तर? आजही त्यांच्या जेवणाचे हाल होते. नाही नको, मी येते. चल. अगं अंजू, हे बघ आजी चालली बघ, पाया पड. चल, मीच तुला सोडून येते. अगं बाबा तिच्यासाठी गाडी आणायला गेलेत. तू कुठे चाललीयस? मी शेतावर. नंतर फार उशीर होईल ना. शेतावर? नाही शेतावर नाही जायचंस तू. म्हणजे? शेतात राहणं म्हणजे लई जिकिरीचं काम असतंय बघा. खंडीभर डास, ती माती, आंघोळीसाठी तर नीट बाथरूम बी नसतंय. लाईटीचा तर भरोसा सोडून द्या. चुलीच्या धुरामुळे अख्खं घर भरतंय. काही खरं नाही आहो तिथं शेतात राहणं म्हणजे. अगं म्हणजे तू तिथे जाऊन काय करणार? राणाजी बाहेर गेलेत ना, तुला करमणार नाही तिथं. अगं काही प्रॉब्लेम नाही. नाही नको, पण जाणार कशी? रेणू येते माझ्यासोबत. नाही नाही, नाही जायचंस तू शेतावर. अगं पण का आई? अगं सासरच्या कुणी व्यक्तीनं न्यायला आल्याशिवाय नव्या नवरीने असं जायचं नसतं ना, म्हणून. आता ह्या कसल्या परंपरा? अंजली, आपल्यासाठी नाही पण राणाजींकडे तरी रीतीभातींना महत्व आहे की नाही? त्याचा मान राखायला हवा आपण. तू इथंच थांब. राणाजी न्यायला आले ना की मग जा त्यांच्या बरोबर. हो अंजली, काम झालं की येतो म्हणालेत ना जावई बापू. मग ते आले की मग जा. अगं नाही नको आजी, मला जावं लागेल. अंजू, मोठी माणसं सांगतायत ना त्यांचं ऐकायचं असतं. अंजली, असं एकटीने जाणं बरं दिसत नाही. राणाजी आले की मग तू त्यांच्या बरोबर जा. आणि हे बघ, हा गणपती आहे, विघ्नहर्ता आहे. तो तुझं संरक्षण करेल. सुखाने संसार कर माझी बाई. मी येऊ का तुला सोडायला? नको, दिनकर येईल मला सोडायला. बरं ठीक आहे, मी गाडी आली आहे का तेवढं बघून येते. चालेल.
इंदू, मी सगळं काही पाहतेय. तुझं काय चाललंय हे सगळं कळतंय मला. पण एकच सांगते तुला इंदू, तुझ्या आणि दिनकराच्या संसारात मी कधी ढवळाढवळ केलेली नाही. तशी तूही अंजलीच्या आणि राणाजीच्या संसारात ढवळाढवळ करू नकोस. त्यांचं आयुष्य त्यांना सुखानं जगू दे. कुठं चुकले अडले तर मदतीला जा, पण सतत त्यांच्या संसारात नाक खुपसू नकोस. मी निघते. अरे राणा, लय विचार करत बसू नकोस. जा आणि वहिनीसने घेऊन ये जा बघू. अरे पण तुझं लेट असं चालू नकोस. मी सांगते तेवढंच ऐक. जा. वा, लय भारी आहे बघ तुझं घर आणि लय चक्र होणार आहे तुझ्याकडं. आणि वय अभ्यासात काय तटलं तर लगेच येतं बघ पळत तुझ्याकडं. रानदा, वहिनी कुठे आहेत रे? दिसना झाल्यात. तुझ्या नव्या घराकडे पण गेलतो बघ आम्ही, तिथं बी नाहीत आणि इथं बी नाहीत. कुठे गेल्यात वहिनी? त्या बाहेर गेल्यात. बाहेर? आणि तुला न घेता? त्यांचं एक काम आहे म्हणून. कसलं काम आहे? महत्वाचं काम आहे. चला घरला जावा. अरे वहिनीसने तू कायमच सोडून आलाय तू माहेरला. काय? खरंच काय रे रानदा? वहिनीसनी माहेरला सोडून आलास? मग रानदा परत कधी आणणारच वहिनीसनी? अरे सकाळपासून सांगतोय वहिनीसने जाऊन आण जा आण जा, ऐकतच नाही. सांगा, तुम्ही सांगा आता. राणदा, असलं काय चालणार नाही का आम्हाला? आमच्या वहिनीसने आणजा आत्ताच्या आत्ता, नाहीतर परत कोणच बोलणार नाही तुझ्या संगत. वहिनी आहेत म्हणून आम्ही इथं आलोय आणि आता वहिनीसनी सोडून आलायस की तू? अरे आमच्या पाठक बाईलाही चांगले आहेत. त्यांच्या बिगर आम्ही तुला ओळख बी दावणार नाही. आम्हाला आमच्या वहिनी पाहिजे म्हणजे पाहिजे बघ. तू येणार म्हणून तिकडे वाट बघत असणार आमच्या वहिनी. लई शानपणा करू नका सा. लई दिवस झालं समजांचं लय ऐकतोय मी. चला जावं घरला. मग आता अजून एक ऐक आणि वहिनीसनी घेऊन ये जा आत्ताच्या आत्ता. वय हे राणा, हे बघ, तू वाड्यात राहा नाही तर इथं राहा, दोघं बी एक साथ राहावा. अरे असं नवरा बायकोनं वेगवेगळं राहणं चांगलं दिसत नाही. दोघांनी बी एकत्र राहायला पाहिजे. वहिनी आहेत म्हणून आम्ही आलोय ना इथं, मान जा की त्यांना. या असं काय झालं आपल्या रानादाचं? आयुष्यात पहिल्यांदा असं बघालोय त्याला. मे बी हे समजा लवकर निवळायला पाहिजे. तुम्ही याच गावात लहानाचे मोठे झालात. तुम्हाला शेताची इथल्या वातावरणाची सवय आहे. पण अंजलीला नाही होय झेपणार सगळं. हवं तर तुम्ही राहा शेतावर, पण काही दिवस अंजलीला इथे सोडून जा. हा प्रश्न निवळेपर्यंत. हॅलो. हा राणाजी, झालं का काम तुमचं? कधी येताय?
नाही हो, ते कामासाठी कोल्हापूरला जावं लागणार आहे. राणाजी आता दिवे लागणीची वेळ झाली, आता रात्र होईल. तुम्ही तुमचं ते काम उद्या नाही का करू शकणार? आता मला न्यायला या ना. ते नाही जमणार आता, लय अर्जंट काम आहे. एवढं कसलं काम आहे? ते आपलं हा पंप बिघडलाय, ते दुरुस्त करायचं ना व. हा तुम्ही बरकतजींना तिथे थांबायला सांगून न्यायला नाही येऊ शकणार? बरकत नाही नाही, अहो ते काय आहे, बरकत नाही आलं माझ्या संगत, तो तिकडे शेतावरच आहे. काही अडचण आहे का राणाजी? अडचण नाही नाही, काय बी अडचण नाही. मी बोलू का नंतर ना, ठेवतो आता. बरं ठीक आहे, लवकर या, मी वाट बघते. हा काय झालं अंजली? राणाजी उशीर होतो म्हणतात. अगं मग काम झाल्यावर येतील ना? नाही बाबा, राणाजी नेहमीसारखं नाही बोलत. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला जावं लागेल. राणाजी शेतावरच आहे. तुला खरंच जायचंय का? हो. चल मी येतो तुला सोडायला. अंजू, कुठे चाललीस तू? कुठेही जायचं नाहीस बर का? इंदू थांब, खूप झालं. आणि हा जो काय अंजलीला तू इथेच ठेवायचा प्रयत्न करतेस ना, तो थांबव अगोदर. हो, तिची काळजी वाटते मला म्हणून. अगं ती आणि तिचा नवरा दोघे समर्थ आहेत काळजी घ्यायला. तू यापुढे त्यात ढवळाढवळ करत जाऊ नकोस. अंजली, तू तयार आहेस ना? हो बाबा, चल मी निघूया तयार आता. आहे. अगं पण चल 4 घास घे बघू खाऊ. बरकत, मला भूक नाही रे. ते कसं नको होतं रे मला. एक तर वहिनीला सोडून आलायस आणि आता जेवायचं नाही म्हणतोस व्हय? एवढं जर वाईट वाटत असेल तर जा आणि जाऊन वहिनीला घेऊन ये जा बघू. नाही आणता येणार, शब्द दिलाय मी. आणि वहिनीला दिलायस तू शब्द? ना नंतरच नंतर बघू. तू थोडं घे खाऊन. मी म्हणते म्हणून खाऊन घे. भूक लागली की खाऊन घेतो तुझा. मी साहेबरावला 2 पेंडे टाकून येतो, तो पण खायला पाहिजे. हा घ्या खाऊ. खाऊन घे. माझ्याशिवाय जेवायचा प्लॅन होता का? नाही, ते मी येणारच होतो. अहो काही हरकत नाहीये. तुम्ही आलात काय आणि मी आणून सोडलं काय, सगळे एकच आहे ना. या की जेवायला. नको नको, पुन्हा केव्हा तरी येईल. मला घरी जायलाच हवं. घरी इंदू एकटीच आहे. अंजली चल निघतो मी. सावकाश जा आणि घरी गेल्यावर फोन करा. काही काळजी करू नकोस. अच्छा राणाजी, येतो मी. हे काम होतं का तुमचं? हो नाही, मी येणारच काही होतो. बोलू नका. अहो ते खरंच मी येणार मला होतो. तुमच्याशी काहीही बोलायचं नाही. ते काय काम मला होतं. खरंच नाही बोलायचंय. खरंच सांगतोय. मी खरंच सांगते, एकदम गप्प बसा.
तुम्ही मला काही सांगू नका आणि बोलूही नका, कारण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. नाही, खरंच चुकलं माझं. ते मी खोटं बोलत तुमच्या संग. तुम्हाला राग तर नाही आला ना? नाही, पण आता जर का परत मला एकटीला सोडलं ना तर खरंच रागवीन मी. नाही, अहो नाही सोडणार कधीच एकटं. चला आता जेवून घ्या. 2 दिवस काहीच खाल्लं नसेल ना तुम्ही? पण एकट्याला जेवणच जात नाही हो. असं कसं जात नाहीये? आता बरोबर जाईल. बर, तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही, कधीच नाही. अंजलीबाई, 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 तुमचं अंग तापलंय काय? नाही, तुम्ही लवकर उठलात का? होय, ते आजपासून तालमीला जायचं म्हणतोय, म्हणलं जाताना सांगावं. हो, मी पटकन नाश्ता करते. नाही नको, अहो मी आल्यावर खातो. नाही, अगदीच उपाशी पोटी नका जाऊ, मी करते. अहो नाही नको, तुम्ही आराम करा. अहो नाही, करते. अहो मी आल्यावर खातो म्हणलं ना हो तुम्हाला. अहो नाही, खरंच करते मी, थांबा. अहो अहो ऐका तर अंजलीबाई, अंजलीबाई ऐका माझं, तुमची तब्येत नरम आहे. काही नाही हो, जरासा थकवा आलाय. ऐका, तुम्ही आराम करा, ती समधी कामं राहू द्या. करते मी आराम, पण उद्यापासून तुम्ही अजिबात तालीम चुकवायची नाही. मी अजून लवकर उठेन. चालतंय, पण तुम्ही आता काय बी काम करू नका. अहो 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 अंजलीबाई, अंजलीबाई, अंजलीबाई,